बांधारफळी, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार, संजीवनी तक्तीच्या उजवणीनिमित्त आपण सगळे एकत्र आलो आहे. ही संजीवनी तक्ती का म्हणून आपण ठेवतो हे मी थोडस बोलेन. त्याच्या अगोदर दादा आणि दादाचे कुटुंब, माझी आणि द रेस रिएक्शन बोर्ड आणि माता भगिनी आणि भावांना सगळ्यांना मी एक करतो. स्वतंत्रता भीती की जय. माझीने आताच कणीचा विषय दिला. मी जास्त बोलणार नाही, परंतु हा कणी आणि जीव, सृष्टीची रचना आणि जीव हा कसा आला, ही रचना कशी झाली आणि हा रचनाकार कोण, आद्य आणि मध्य आणि अंत आणि अखंड हा प्रकाश कुठून येतं. आजपर्यंत जगामध्ये मूळाक्षर आहे. मूळाक्षर मध्ये स्वर आणि व्यंजन आहे. थोडस बोलेन, इशारा काफी. स्वर आणि व्यंजन आहे आणि स्वर मध्ये आहापर्यंत आहे आणि व्यंजन मध्ये ज्ञ पर्यंत आहे. याला सांगतात अक्षर. आणि अंक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 10 अंक आहे आणि 52 अक्षर आहे. हा जगाचं जेवढं काय लिहायचं असेल, जगामध्ये जेवढे पुस्तक असतील, पुराण असतील, जे काही असेल ते या अक्षरामध्येच येतं. सांगायचं तात्पर्य, माता आणि पिता मिलन झाल्याने या सृष्टीवर हा जीव येतो, हा रूप बनतो. म्हणून भारताचा रुपया, जिथे कणी आणि जीव, असंख्य कणी आहे. बघा, आपण हिला एवढं समजतं कणी, पण ही असंख्य कणी या धरतीवर. आणि ही कोण पाणीची कणी आणि ह्या श्वास बिंदूचा कणी, हे दोघं या सृष्टीवर हे दोघच आहे. हिचा संबंध आणि ह्याचा संबंध युगाचा आहे. आणि वाटर लिली हे जनरल स्टॅम्प आहे. याला जनरल स्टॅम्प सांगतात. त्याच्यामध्ये आहे 4 लाईन्स आहे, क्राउन आहे, SPI 2 स्टार आहे, GRI आहे, नंतर पोस्ट स्टॅम्प आहे, नंतर रेव्हेन्यू स्टॅम्प आहे, नंतर सर्व्हिस स्टॅम्प आहे. कणी आणि जीवचा, युगाचा कर्म, युगाचं काम हे या जनरल स्टॅम्प मध्ये आहे. आपण काय केलं या जीवाने, येणं आणि जाण्यामध्ये, या प्रक्रियेमध्ये काय केलं हे त्याला या स्टॅम्पवर आहे. त्याला सांगता इंडियन नॉन ज्युडिशियल कुदरती नॅचरली. म्हणजे ही सृष्टीची रचना कशी झाली, रेवणी कमळ भूमी. आणि रचना झाल्यानंतर हे पंचतत्व कसे निर्माण झाले आणि त्या पंचतत्वावर 4 लाईन्स सत्यमेव जयते, GRI 4 लाईन्स. पहिला संसार, सृष्टीवर पहिला संसार कुठे झाला, कणी आणि जीव कुठे आले, पहिला संसार कुठे झाला आणि ओळख या विश्वाचं GRI, ज्याची ओळख, ज्याचा वारस आहे, ज्याचा तो मालक आहे, त्याची ओळख. हे फार डीप आहे. परंतु जीव कसा येतो आणि कुठून आला. भारत इंडिया, भारत इंडिया, भारत इंडिया, भारत इंडिया. मी आता
उदाहरण सांगतो. मी मोलगीवरून निघालो. मी मोलगीला होतो म्हणून इथे आलो. मोलगीला राहिलो नसतो मी तर इथे येऊ शकलो नसतो. मी अगोदर काय सांगितलं, मी नवापूरला जातो. नवापूरला आल्यानंतर मी बोललो बांदरफळीला जायचंय. बांदरफळीला आल्यानंतर सांगितलं की नेमकं जे संजीवनी तक्ती ठेवण्याच्या घराचं नाव सांगितलं तिथे जायचं. तसं भारत इंडिया भारत इंडिया भारत इंडिया भारत इंडिया जे जे स्टॅम्प आहे, जे जे रेव्हेन्यू स्टॅम्प आहे, जे जे काय आहे ते भारत इंडिया भारत इंडिया भारत इंडिया. रुपया भारत इंडिया. जनरल स्टॅम्प जनरल म्हणजे शरीर जनरल. सर मला डोळे आहेत तसेच तुम्हाला पण आहे, मला पाय आहे तसेच तुम्हाला पण आहे, सगळ्यांना तसंच आहे. जनरल स्टॅम्प आहे. हे जनरल आहे, सगळ्यांना लागू आहे. दादांनी असा महान व्यवहार दाखवला. सृष्टी रचना कशी झाली, सृष्टी रचना झाल्यानंतर जीव कसा आला, कणी कशी आली. अजिस्तंभ आज्ञा खांब सांगतो आपण. पहिला संसार कणी आणि जीवचा आवागमनचा म्हणजे भारत इंडिया भारत इंडिया भारत इंडिया. आणि भारताची संस्कृती सर्वश्रेष्ठ सांगतात, जगत सांगतं सर्वश्रेष्ठ म्हणजे भारत इंडिया. इथूनच कणी पण आली, जीव पण आला, इथूनच हा सृष्टीचा पसारा झाला. हा युगाचा व्यवहार दादांनी केव्हापासून ही सृष्टीची रचना झाली असेल. प्रथम पुरुष प्रथम दादाच, कणी आणि दादाच आले होते या धर्तीवर. आणि केव्हाचे आले असतील आणि असंख्य जीव या धर्तीवर आहे. आणि तो रस्ता दाखवला आणि प्रथम कुठे आलो आणि काय केलं, तिथूनच हा सृष्टीचा पसारा झाला. हा महान व्यवहार दाखवला. त्याला सांगतात एसी पुरुष, अकाउंट पुरुष. जगाला आजपर्यंत जीव येतो आणि जातो एवढंच माहित होतं, परंतु हा येतो तर कुठून और जातो तर कुठे. आता मी सांगतो मूळाक्षर. मूळ 52 अक्षर आहे. हा 52 मणके आहे. अंक अंकित झाले. माता आणि पिता अंकित झाल्यानंतर स्वर आणि व्यंजन निघाल्यानंतर हा रूप आला. वन रुपी करन्सी त्याच्यावर लिहिलं भारत सरकार. म्हणजे कणी आणि जीवाचा युगाचा हा संबंध होता. संजीवनी साक्षात ज्याच्यात जिवंत माजीने सांगितलं, ज्याच्यात जीव आहे साक्षात, ज्याच्यात सर्जनात्मकचा प्रकाश आहे, ज्याच्यात मी बोलतो हे त्याच्यात पावर आहे. ती संजीवनी तक्ती. संजीवनी म्हणजे जिवंत. आणि हा दादा आपल्यामध्ये का आले असतील ते थोडक्यात सांगतो आणि बसणार मी. आपलं आदिवासींचं काम कार्य आता ऊन पडलं आहे. थोड्या दिवसांनी वारा सुटेल इकडनं. त्याला सांगतात राणी काजलचा वारा सुटेल. वारा सुटल्यानंतर वरून पाणी पडतं. त्याच्या अगोदर काय करतो हा आदिवासी, शेतामध्ये साफसफाई करतो. साफसफाई झाल्यानंतर त्याला जाळून टाकतो आणि साफसफाई करून ठेवतो. इकडनं वारा सुटला, त्याला सात वेळेस वारा येतो. नंतर शेवटच्या वारा आला, मग पाणी पडतं. पाणी पडल्यानंतर ह्या धर्तीवर असंख्य कणी उगून निघते. उगून निघाल्यानंतर त्याला स्त्री आणि पुरुष, सती आणि पती दोघं शेतामध्ये एकत्र खेळतात पण आणि साफ पण करतात. साफ झाल्या कणी साफ केल्यानंतर ती राखण करतात. राखण केल्यानंतर पिकली का त्याची कापणी करतो. कापणी केल्यानंतर खड्यामध्ये घेऊन जातो. मस्त त्याला, आमच्याकडे अजूनही ती पद्धत आहे, मस्त तिथे चप्पलने घेऊन जाणार. आता ही कणी आहे ती चप्पल नाही काढणार. मस्त तिथे
खड्यामध्ये घेऊन जाणार. तिथे मळणी झाल्यानंतर घरात आमच्याकडे बांबूच्या हे त्याच्यावर भरून ठेवणार. भरून झाल्यानंतर दोघं नवरा आणि बायको सती आणि पती ते स्वतः घराला आपण देणार आणि कोणी बी आलं त्याला पाणी आणि ती कणी देणार. ही आपली भक्ती. आणि जुडी इतरांची ज्याच्यामध्ये जीव नाही, जड फोटो दगड त्याच्याकडे तेल ठेवणार, अगरबत्ती लावणार, काजू बदाम ठेवणार आणि त्याला असं करणार. नंतर शेत त्याचं दुकान असेल, जे काही धंदा असेल तिथे बी तेच ठेवणार, दगड किंवा फोटो. तिथे अगरबत्ती लावणार, असं करणार. आणि माझ्याकडे केव्हा येईल त्याच्या खिशातलं कसं काढू. हा युगाचा त्यांचा व्यवहार आणि हा आपला युगाचा व्यवहार. मग जगाला या सर्जनहार बापला श्रेष्ठ व्यवहार या धर्तीवर आदिवासींमध्ये सापडला. आणि ह्यालाच युगापासून अनपड जे काही नाव ठेवले, राक्षस जे काही असेल, मी तर एखाद वेळेस फार बोलून टाकतो म्हणून मी आवर्त घेतो. जे काही नाव ठेवले फक्त या आदिवासींना, हा कोम नष्ट होणार. हा सृष्टीचा नियम आहे, सर्जनहार बापचा नियम आहे. या सृष्टीवर जो बीज टाकला असेल त्या बीजचा कधी अंत होऊ देत नाही. ह्या बीजचा या आदिवासीचा अंतचा समय आला होता. आणि सर्जनहार बापने दादाला पाठवलं. आणि दादा हे भेदी पुरुष सृष्टी रचना केली तेव्हा पण तेच आले होते. सृष्टीचा अंत होणार होता, जीवाचा सत्यनाश होणार होता, कोणीचा अवतार होणार होता. त्या समयला दादा आले आणि ओळख दिली विश्वाला. ही रचना कशी झाली, ही रचना कशी झाली. विराटची रचना आणि सूक्ष्म रचना. ही सूक्ष्म रचना आहे, ही विराट रचना आहे. सप्त समुद्र सगळे गाणं म्हणतात. तरुण पोरं असतील, आता बँड असतील, त्याच्यावर नसतील 7 समुद्र पार करके आया, हम सब 7 समुद्र पार करके आये. आम्ही सगळे 7 समुद्र पार करून आलेलो आहे. त्या दर्यामधून आलेला आहे. आईच्या पोटात जो दर्या आहे पवित्र होणं झालेलं आहे, अमर जल पिणं झालेलं आहे. परंतु विसरून गेलं होतं. त्याला जम्बूद्वीप कल्प सांगितला दादांनी. जिथे अमर जल आहे, हा जीव येतो जिथे थांबतो आईच्या पोटात आणि तिथून आल्यानंतर या धरतीवर येतो. ती जागा अमर महाद्वीप कल्प. त्याची मोजणी मापणी होत नाही. जीवाची येण्याचा मार्ग सापडून गेला असता आणि जीव जिथे थांबतो ते त्यांनी अभ्यास केला असता, आपल्याला येऊ दिलं नसतं. तिने इथे मारायची गरज राहिली नसती. वशिला केला असता, पैसे देऊन आले असते. तिथे दामजी नंदनला येऊ देऊ नका, त्याला येऊ देऊ नका, तिथे पण वशिला केला असता. परंतु हे कोणाच्या हातात नाही. जगत काही सांगेल, परंतु ह्या कार्याला दादाच्या व्यवहाराला खंडन करून देईल असं या धरतीवर पैदा होणार नाही. आणि दादाच्या कार्याला रोखून देईल असं पण होणार आहे. त्रास जरूर होईल, चालताना त्रास होईल, परंतु हे कार्य थांबून जाईल. हे कार्य असं होऊन जाईल ही कल्पना करू नका. आणि ते होणार पण नाही. धरीराज संघ ज्याच्या हातात दरी आहे, आता सगळं जगत सांगतं हा झाड प्राणवायू देतो. या जगामध्ये हा प्राणवायू फिरत असेल मग हा माणूस मेला नसता. परंतु हा प्राणवायू दादाच्या हातात आहे. उलट झाड सीधं झाड
नाही सीधा झाड. बीज बीज जर इथे राहिलं असतं, बीजाची भूमिका इथे राहिली असती तर याला नष्ट करून दिलं असतं, या जगत नाही. एवढं हे पण पुढे गेलेलं आहे. परंतु बीज कोणाच्या हातात नाही, दादाच्या हातात आहे. हा जो कुदरती व्यवहार आहे दादाच्या हातात आहे, सर्जनहार बापच्या. हा दादा आणि सर्जनहार बापच्या हातातच आहे. येणं आणि जाणं हे त्यांच्या हातात आहे. नाही तर दादांना फाशी दिली, दादांना गोळीबार केला, दादांना जेलमध्ये ठेवलं, दादांना जेहर दिलं, दादांना जमिनीमध्ये काढलं, दादांना पाण्यामध्ये ठेवलं. परंतु दादांना का झालं नसेल? मी तर वडिलांकडून ऐकलं, दादा सांगायचे पाण्यामध्ये जेव्हा पाण्याचे हे होतं तर दादा तुम्ही कसे राहिले? तर दादा उत्तर द्यायचे मला, तुम्ही सगळे पाण्यातच होते पण तुम्ही विसरून गेले, मी विसरलो नाही म्हणा. का की माताच्या गर्भात पाण्याची कोठडी असते, त्याच्यामध्ये राहिला, पाण्यामध्ये राहिला आपण. पण आपण विसरलो. आपण विसरलो, दादा विसरलो नाही. हा महान पुरुष आहे. आणि दादाचा व्यवहार हा कुदरती अन्यात नेसरेली आहे. नवीन पिढीला मी एवढं सांगू इच्छितो, हे दस्तावेज काय याच्यावर ध्यान द्या. दादाच्या व्यवहार कणीवर, दादाच्या धरतीला, कणीला, माता पितेला आणि असंख्य हा संजीवनी तक्ते याला वेग करत राहा. तुम्हाला आपोआप गाईड भेटेल. आपोआप फेमस लाईट अवर गाईड. दादाने असं नाही ठेवलेलं आहे, फेमस लाईट अवर गाईड. हे शरीर व्यवस्थित ठेवलं, नीती व्यवस्थित ठेवले, या डोळ्यांना सांभाळलं, हातांना सांभाळलं, पायाला सांभाळलं, बोलणं सांभाळलं, तर दादा त्याचे प्रकाश देतो. अखंड आहे ते. दादाच्या याच्यामध्ये लिहिलं, पुकार मध्ये, नैतिक भंडार हा फुटेल असा भंडार नाही. फेमस लाईट अवर गाईड. आता थोडक्यातच सांगतो. ही वायर आहे, मी बोलतो किंवा ही वायर आहे, किंवा मोटरसायकल चालवतो आपण, बंद होऊन गेली, काय सांगतो, कार्बन लावला रे, कार्बन काढून टाका, कार्बन काढून टाका. कार्बन काढल्यानंतर हा वायर साफ केल्यानंतर करंट बरोबर येतं. हे तर सापच असेल तर करंट कसा येईल? बल्ब कसा पेटेल? हा वायर जर कार्बन लागून गेला तिथे लाईट पेटत नाही, कार्बन घासून टाका. हे दादा हा कार्बन काढायला आले. आपण तर वेशन फॅशन सगळ्यांमध्ये फसलो, खाणं मध्ये फसलं, व्यसन मध्ये फसलं, माया जाळ मध्ये फसलो, सोना चांदी मध्ये फसलो, ज्याच्यामध्ये जीवच नाही, ज्याच्यामध्ये आत्माचा प्रकाशच नाही, त्याच्यामध्ये फसलो. हा जो जिवंत प्रकाश याच्याकडे ध्यान नाही. जो जडवाद आहे, ज्याच्यामध्ये काहीच नाही, त्याच्याकडे गेलो, मागणी केली, ज्याच्याकडे मागायचं होतं त्याच्याकडे मागितलं नाही. कलाकारने कलाकृती बनवली, त्याच्याकडे जाऊन बसला आणि हात जोडला आणि मागितलं. जी कलाकृती आहे जगात, मोठे पहाड आहे, मंदिर आहे, मस्जिद आहे, कलाकृती किंवा किडे लावलेला आहे, त्याच्याकडे जाऊन बसला आणि मागितलं. पण ज्याच्या साक्षात आहे, जो अनंत आहे, ते मिटणार नाही. ही धरती आहे असंख्य, याच्यावर कोण लिहिणार? ह्याचं मंदिर कोण बनवणार? या सृष्टीचं मंदिर कोण बनवणार? हे मिटणार नाही. हे दादाने दाखवलं की कुदरती व्यवहार, ही रचना दाखवली. रचनामध्ये आपण कसं आलं, इन संजीव आणि जीवाचा संबंध कसा आहे हे दादांनी दाखवलं. आणि हा कुदरती व्यवहार, नॅचरली व्यवहार आणि त्याचे अकाउंट पुरुष, हिशोबिक पुरुष म्हणून ह्या संजीवनी तक्तीचा निमित्त आपण, मी जास्त बोललो तर वाईट वाटेल एखाद्याला, परंतु एकच सांगतो, आता लग्न सुरू आहे,
आणि आपण आपला संस्कार संस्कृती होती, आदिवासींचा व्यवहार होता, कुदरती व्यवहार होता, याला सोडला आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकार आले. लग्नामध्ये वेगळं आणि जेव्हा माणूस चालला जातो तेव्हा पण वेगळंच. मग संस्कार कसा येईल? हा कुदरती दादांनी ठेवलेला संस्कार कसा येईल? सो करता पितू की जय. किंवा आपण कुदरती व्यवहार बोलतो पण आपण चालताना फार कठीण आहे. तर माझीने सांगितल्याप्रमाणे नवीन पिढीला सांगा, हे मंगळसूत्र आहे, बायने घातले की आम्ही वेगळंच घालतो अजून. हे हे कोणाचा लफडा? मंगळसूत्र सांगितलं कोणाचं? हिंदूचं. मग आपण किती अमाप फसून गेलो आहे. जेव्हा बोलतो तेव्हा वाईट वाटणार म्हणून काही टाळावं लागतं, पण हा जीवच फसलेला आहे. दादा याच्यामधून काढण्यासाठी आलाय. म्हणून जगाला, दादाला सुद्धा दगडे मारलं, शिवी दिली, तर समाजाला चांगले म्हणतील का? आपण चांगलं बोलतो त्याला चांगलं बोलत आहे, चांगले व्यवहार सांगतील का? हा जगाची रीत आहे. का की ते समाप्त होऊन गेलेलं असतं, थोडंसं बाकी असतं तेव्हा अवतार येतो आणि तो रस्ता दाखवतो आणि त्या रस्त्यामध्ये आपल्याला कठीण परिस्थितीत जावं लागतं. ही कठीण परिस्थिती येणार, ही कठीण परिस्थिती येणार, परंतु शरीर आणि आपलं घर, कणीचा व्यवहार असेल, कोणाची ताकद नाही की त्याला हे करून देईल. हे दादाचं वचन आहे. देवगोवीच्या याच्यावर फळीवर ये दादा का वचन है, दादानी सांगितलं आहे व्यवहारावर राहा, तर कोणाची ताकद नाही. व्यवहार सोडला तो कोण त्याचं नाही. तर हे महान पुरुष आहे. आणि मी तर एवढंच बोलतो की आदिवासींना ना जप केलं, ना तप केला, ना मंत्र म्हटले, ना गळ्यात हार घातला, ना सिंदूर लावला, ना काय केलं, पण दादा तुम्ही कसे येऊन गेला आम्ही हा विचार करतो. आम्ही तर भक्ती पण नाही केली आदिवासींनी. आम्ही सगळे खाणारे पिणारेच होतो, आमचे पूर्वज, तरी पण तुम्ही कसे येऊन गेला आम्ही तर सांगितलं नाही. तू सगळे कोणी गुफामध्ये बसतो लांब वाढवून, कोण पायी फिरतं, परिक्रमा करतो, कोणी हिमालयामध्ये जातं, कोणी समुद्रामध्ये जातं, सगळे बोलवणारेच होते. माझ्याकडे ये, आम्हाला त्याची दर्शन व्हायला पाहिजे, दर्शन व्हायला पाहिजे, दर्शन व्हायला पाहिजे. आम्ही तर काहीच नाही केलं, आमच्या पूर्वजांनी काय केलंच नाही, बोलवलं पण नाही, काहीच नाही केलं. तुम्ही कसे आले हा विचार करतो मी. मग कधी कधी माझ्या स्वतःवर राग येऊन जातो. अरे आम्ही काहीच नाही केलं, तू कसा भेटून गेला? हे महान पुरुष, त्यांचे जेव्हा विचार, त्यांचे जेव्हा दस्तावेजी रुलीन पाहतो, तर युगाचं केव्हाची सृष्टी रचना झाली, जीव आला असेल ही रचना, वाटर लिली, अखंड पाणी होतं या जगात, सर्जनहार बापचा प्रकाशाला ही रचना झाली. ही भारत इंडिया भारत भूमी असं सुरुवात झाली. नंतर त्याने दर्या बनवला, इकडचा तिकडे जायला पाहिजे, या क्षेत्राला तिकडे जायला, नंतर समुद्र बनवले, तेव्हा नंतर ही मोठे पहाड बनवले, तिकडचं तिकडे जायला पाहिजे, अतिक्रमण नाही व्हायला पाहिजे. ही फार मोठी गोष्ट आहे. दादा जुने वडील होते, त्यांच्याकडनं ऐकलं की कलदाबचं पाणी बेलमध्ये जायचं, बेलमधून समुद्रामध्ये जायचं आणि समुद्रात पार तिकडनं बोट मध्ये बसून ते फिरत असतील, किनाऱ्याला आले तर पाणी निघत असते प्याले. अरे रे तर भारी पाणी, हे कुठे असेल? ते शोधत भारत इंडिया भूमीवर येऊन गेले. असं पवित्र भूमी आहे ही, हे अमरजलचं पाणी आहे, हे मातेचा गुह्य भाग आहे, जिथे अमरजल सांगतं, जिथे आपण जिवंत राहतो. असं पाणी जगात नाही. जे आईच्या गर्भात जिथे पहिलाच आपण येतो आणि जिथे थांबतो आणि ते
पाणी भेटतं तेव्हा जिवंत राहतं मध्ये, तशी ही भूमी आणि ही भूमी आहे मातेची भूमी. असं हे महान तीर्थ, अशा भूमीवर आमचा अवतार, अशा भूमीवर आमचं राहणं किती भाग्य असेल. आणि त्या भूमीवर दादा येतात. युग युग दादा कुठे जात नाही, या भूमीवर येतात. जेव्हा सृष्टीचा अंत व्हायचं पारी येते, अंत होण्याचा समय येतं, भ्रष्टाचार व्यभिचार वाढण्याचा समय येतं, तेव्हा दंडस्टॅम्प 100 रुपया सत्यमेव जयते 100 शब्द घेऊन फक्त दादा येतात. बाकी 99 96 पण परिपूर्ण A to Z, हा विश्वाचा हिशोब, हा जगाचा हिशोब आणि रचनेचा हिशोब A to Z कोण येतं? सिर्फ ना सिर्फ दादा. फसला कौरिंगा पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, सिर्फ दादा. देवादी देव म्हणून दादांना देवादी देव म्हणून. दादांनी नाही सांगितलं मला देवादी देव सांगा, मला भारत सरकार सांगा. दादाला जगाला विचारलं दादांनी, हे तुम्ही चालवतात हे काय? हा रुपया कसा, हा डॉलर कसा, हा तुम्ही जेव्हा तंत्र चालवता हे काय? त्यांनी फक्त प्रश्न केला आणि नंतर तुम्हाला त्यांनी पुरावा, शरीर संबंधित पुरावा दिला. त्यांना यस 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 करावं लागलं. सत्याला विरोध करता येत नाही. सत्याला कधी विरोध करता येत? नो ऑब्जेक्शन, नो डिस्कशन. त्याला त्याच्यावर चर्चा पण करता येत नाही, विरोध पण करता येत नाही. सत्य ते सत्य असतं. देयर इज नो रिलीजन और ट्रूथ हर देन फादरहुड. बापत सिवा सत्य नाही. आणि हे बापतचे भेदी हे दादा महान पुरुष आहे. आणि ही संजीवनी तक्ती आणि ही संजीवनी कणी आणि जीव हे प्रथम दादा. आणि दादाला ही ओळखते पण दादा हिला ओळखतो. आणि जगत हिला ओळखत नाही. याच्या पायाखाली चपलाखाली फेकून हिचा अनादर झाला म्हणून दादाला यावं लागलं. सृष्टीला घी घेऊन चालते, जीव जी घेऊन येते, तिचा अनादर झाला म्हणून दादाला धर्तीवर यावं लागलं. म्हणून दादांनी सांगितलं की संजीवनी तक्ती ठेवा. ही संजीवनी तक्ती म्हणजे हा कणीचा व्यवहार काय, हा शरीरचा व्यवहार काय हे दादांनी दाखवलं आहे. आणि एवढंच बोलून मी बसतो. सो करता की जय.